अमरावतीमध्ये हनी ट्रॅपच्या माध्यमातून 64 वर्षांच्या शेतकऱ्याची तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे। बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची भीती दाखवत आरोपी पती-पत्नीनं शेतकऱ्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे। या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। 2020 मध्ये एका मोबाईल रिचार्ज दुकानातून शेतकऱ्याची आरोपी महिलेशी ओळख झाली होती। पुढे या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले आणि दोघांमध्ये शरीर संबंधही प्रस्थापित झाले। याचाच फायदा घेत आरोपी महिलेनं शेतकऱ्याला अडकवलं। काही दिवसांनंतर महिलेनं आणि तिच्या पतीनं शेतकऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। 2020 मध्ये एका महिलेशी ओळख झाली। ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध आणि शरीर संबंध प्रस्थापित झाले। नंतरच्या काळात त्या महिलेनी हे संबंध माझ्या घरी कळले तर आपल्याला अडचणीची होईल असे सांगून आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा याबाबत त्याला धमकावून त्यांच्याकडून वेळोवेळी असे रोख कॅश किंवा चेकद्वारे आणि बँकेत भरण्याद्वारे असे जवळजवळ 69 लाख रुपये त्यांच्याकडून घेतलेले आहेत। अजूनही त्यांना ते पैसे मागत होते। अन्यथा तुझ्यावर बदनामी करू, केस दाखल करू अशी धमकी दिल्याने सदरचे जे व्यक्ती आहेत त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्याला तक्रार दिलेली आहे। या प्रकरणी संबंधित पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।